आता बातमी उत्तर प्रदेशातल्या तीव्र वादळाची। तीव्र वादळासह पावसाचा त्या ठिकाणी हाहाकार पाहायला मिळतोय। 62 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर या वादळामुळे झाडं, विजेचे खांब देखील उन्मळून पडलेत। अनेक भागांमध्ये वीज पुरवठा यामुळे खंडित झालाय। ग्रामीण भागात मातीच्या घरांचंही नुकसान झालंय, शिवाय पिकांचं सुद्धा नुकसान झालंय। वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। वादळी वाऱ्यामुळे 62 जणांचा मृत्यू झालाय। सोसायटीच्या वाऱ्यामुळे झाडं आणि विजेचे खांब उन्मळून पडलेत। त्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित करण्यात आलाय। ग्रामीण भागात मातीची घरं आणि पत्र्याचे शेड उडून गेलेत, तसंच पिकांचंही मोठं नुकसान झालंय। मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळामुळे अनेक भागांमधले रस्ते, वाहतूक विस्कळीत झाली आहे। प्रशासनानं बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू केलंय। तर हवामान विभागानं पुढील 24 तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा दिलाय। तर उत्तर प्रदेशमध्ये वादळामुळे प्रचंड नुकसान झालंय। तब्बल 62 जणांचा यामुळे मृत्यू झाल्याचंही कळतंय। आताच आपण या वादळाची ही तीव्रता पाहिली आहे। पिकांचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालंय।